गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीतास राज्य उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश। पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12/1/2024 रोजी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास माँ दुर्गा माता मंदिराजवळ विशाल पांडे नगर व हमीद कंपाऊंड, गौराईपाडा, संतोष भवन, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे आरोपित 1. रोहन सिंग, 2. मर्दा, पूर्ण नाव पत्ता माहित नाही, 3. पिवळ्या रंगाचा टी शर्ट व जीन्स पॅन्ट परिधान केलेला इसम व त्याच्या सोबत 6 ते 7 इसम, पूर्ण नाव पत्ता माहित नाही, यांनी मयत सुधीर कुंज बिहारी सिंग वय 27 वर्ष, राहणार मारुती चाळ, हिंदुस्तान नाका, कांदिवली पूर्व, मुंबई यास रिक्षा जबरदस्तीने टाकून मारहाण करत घेऊन जाऊन धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारल्याबाबत दिनांक 12/1/2024 रोजी 12:59 वाजता श्री वैभव रमेश मिश्रा वय 28 वर्ष, राहणार संतोष भुवन, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 37/2024 भारतीय दंड संहिता कलम 302, 364, 141, 143, 144, 147, 148, 149, 120 ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना आरोपित यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या कामी अटक करण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन आदेशित केले होते। माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक माहितीच्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपित 1. सूरज लल्लन चव्हाण वय 25 वर्ष, 2. साहिल तिलकू विश्वकर्मा वय 21 वर्ष, 3. अखिलेश सुनील सिंग उर्फ अक्की वय 27 वर्ष, सर्व राहणार संतोष भवन, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर यांना सिंहगड पुणे येथून दिनांक 31/1/2024 रोजी ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आली आहे। सदर गुन्हा घडल्यापासून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपित राहुल पाल उर्फ मर्दा हा फरार झाला होता। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपित राहुल पाल उर्फ मर्दा याचा शोध घेण्याकामी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी आदेश दिले होते। सदर आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील फरारी आरोपित याच्या बाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली। आरोपित हा राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याची शक्यता असल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर आरोपित याचा शोध घेण्याकामी जिल्हा भदोई, राज्य उत्तर प्रदेश येथे गेले। उत्तर प्रदेश येथील भदोई जिल्ह्यातील चौरी बाजार या ठिकाणी आरोपिताबाबत अधिकची माहिती प्राप्त करून सदर आरोपित हा रामपूर, जिल्हा जौनपूर, राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ रामपूर पोलीस ठाणे, जिल्हा जौनपूर येथील पोलिसांच्या मदतीने आरोपित यांचा साक्री या गावात रात्रीच्या वेळेस शोध घेत असताना त्यास पोलिसांची चाहूल लागल्याने तो जंगलात पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे। सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अविनाश देसाई, फिरोज तडवी, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवी वानखेडे, संजय मासाळ, मिथुन भोईर, निखिल मंडलिक, किरण आव्हाड, राहुल करपे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील नेमणूक
पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख, नेमणूक पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 3 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।